आज आपण आलोय पराग सावंत याच्या घरी, जो दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनेच्या सजावटीने गणपती बाप्पाला घरी आणतो आणि यंदाची त्याची थीम आहे शहाणपण दे ग देवा. आता ही संकल्पना जी आहे आपण बघत आहोत ती तुम्हाला आम्हाला एक वेगळाच विचार करायला लावणारी आहे. आपण पाहत आहोत शहाणपण दे ग देवा यावरती त्याने संकल्पना मांडलेली आहे. माझ्यासोबत खुद्द पराग सावंत आहे. पराग, तुझं खूप खूप स्वागत आहे प्रहार न्यूझीलँड मध्ये. सर्वात प्रथम या संकल्पनेसाठी तुझं खूप खूप अभिनंदन. काय सांगशील, यंदाची जी संकल्पना आहे त्यावर काय आहे, मेन तुझी भावना काय? या वर्षीची जी संकल्पना आहे ज्याचं नाव आहे शहाणपण दे ग देवा. सो ज्यात आपण काय करतो की इथे बरीचशी मुलं आहेत जी रस्त्यावरती राहणारी इतर मुलं असतात, त्यांना काही आसरा नसतो. काही पाईपलाईन वरती राहतात, काही फुटपाथ वरती राहतात. सो जर बाप्पा जर त्यांच्याकडे आला तर ते कशा पद्धतीत साजरा करतील आणि मग ते त्यांच्या सजावटीत म्हण किंवा त्या बाप्पाला कुठे ठेवतील, त्यात काय काय गोष्टी रियूज करतील, सो याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. नेमकी तुला ही संकल्पना कशी सुचली आहे? सो काय होतं, मी ऍज अ सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे बराच ऑब्झर्वेशन आणि सिटीस्केप्स फिरत असतो. सो त्या दरम्यान मला असाच नेमका प्रश्न पडला की आपल्याकडे तर बऱ्याच सोयी असतात सजावटी करायला, आपल्याला रेडीमेड काही गोष्टी मिळतात, आपल्याकडे मोठ्याली सजावट होते मंडळात म्हणा किंवा सोसायटीत म्हणा. ही रस्त्यावरची मुलं जर लहान मुलं असतील आणि त्यांच्याकडे जर बाप्पा आला तर ते कशा पद्धतीत करतील. सो त्यावरती एका या विचाराने मला तो कॉन्सेप्ट सुचला आणि अशा पद्धती सुद्धा गणेशोत्सव साजरा करता येऊ शकतो. म्हणजे आता बऱ्याच पद्धतीत गणेशोत्सव साजरा करतो. मोठे मोठे लाऊडस्पीकर्स लावले जातात किंवा अजून बऱ्याच पद्धतीत केला जातो. पण त्याच अकॉर्डिंगली सिम्प्लिसिटीमध्ये त्यांच्या सोयीत काय त्यांना साध्य होईल, त्यांना काही जमेल, या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते काय काय करू शकतात याच्या काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न केला. आता मेन म्हणजे उंदीर मामा आणि कचरा काढणारी माणसं जी आहेत रस्त्यावरती, त्याची तुलना तू करून हा मुद्दा मांडलेला आहे, तर त्याबद्दल तुझी कल्पना काय आहे? सो या वर्षीची जशी ती मूर्ती आहे की बाप्पा उंदीर मामावर बसलाय, सो उंदराने जशी नासाडी केली होती आणि मग बाप्पाने त्याला वाहन बनवलं. सो त्याच पद्धतीत मला ते फूड ओरिएंटेड आणि काही गोष्टी ज्या आपण युजली जी माणसं कचरा करतात आणि असेच आपण रस्त्यावर फेकतो आणि मग त्या कचऱ्याचं कसं रियूज करता येईल अशा पद्धतीत प्रयत्न केला. म्हणून मी ते संबोधलंय की आजच्या तारखेतले आपण सगळे उंदीर आहोत जे आपण कचरा करू पाहतोय आणि आपल्याला ही लहान मुलं शहाणपण शिकवत आहेत. म्हणजे आणि लहान मुलं सुद्धा तेच म्हणतात की आम्हाला फक्त बालपण नको तर त्याचबरोबर शहाणपण पण दे. सो यात जर बघितलंस तर इथे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आता रांगोळी आहे तर आपण जी रांगोळी आता काढतो तर ती नंतर फेकली जाते. पण आता इथे यांनी जी कडधान्यांची रांगोळी काढली त्या चिमण्या खात आहेत. सो म्हणजे त्याचं काही गोष्टींचा रियूज होतोय. काही प्लास्टिकच्या बॉटल्सचं सिलिंग केलंय, सो त्यात सुद्धा पाणी साठलं जातं आणि मग रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयत्न दाखवला. त्याचबरोबर इथे जो पाईप आहे मोठा, तर त्या पाईप मध्ये एक बहीण आपल्या भावाला गोष्टी सांगते. तर त्या गोष्टी सुद्धा अशा आहेत की ते पाईप आपण फक्त पाईप बघतो, पण या पाईप मध्ये एक संस्कारांची शिदोरी शिजते, ज्यातनं जर तो मुलगा मोठा झाला तर त्याला त्या विश्वात काही आदर्श, म्हणजे जसे सिंधुताई सपकाळ असतील, त्यानंतर अजून पण बऱ्याच काही गोष्टी आहेत. सो एपीजे अब्दुल कलाम आहेत, सो त्या सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. ही उत्तम संकल्पना जी तू केलीस, त्या संकल्पनेकडे लोकांनी कसं पाहावं असं तुला वाटतं? मला तेच वाटतं की गणेशोत्सव हा बऱ्याच पद्धतीत साजरा करता येऊ शकतो. आपण त्याचं भान ठेवायला हवं ऑब्व्हियसली. आणि तो उत्सव आहे आणि आता राज्य उत्सव सुद्धा आहे, पण थोडं सामाजिक भान सुद्धा ठेवायलाच हवं की काय कशा पद्धतीत आपल्याला साजरा करता येऊ शकतो. आणि अर्थात आता जितक्या रिसोर्सेस मध्ये आम्ही सुद्धा केलंय की बऱ्याच काही रियूज गोष्टी केल्यात, काही गोष्टी केल्यात आणि त्यात मला हे पण वाटतं की आपण इनोसेन्स कुठेतरी गेला नाही पाहिजे मग या सगळ्या उत्सवामध्ये. सो तेच दाखवायचा प्रयत्न. शहाणपण दे ग देवा यामधून तुला काय शहाणपण मिळालंय ते तू सांगू इच्छितस? दरवर्षी मला काहीतरी करता येत आहे आणि दरवर्षी काहीतरी संकल्पना मांडता येते
हेच शहाणपण येतंय प्रत्येक वर्षी. आणि त्यातनच मलाही बरंच काही गोष्टी शिकता येत आहेत की म्हणजे आता जसं हा विषय जरी सुचला असला तरी ते विषय सुचण्यामागे मला पण आलेलं एक छोटस शहाणपण आहे. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कसं. आता ह्या डेकोरेशनसाठी तुला किती वेळ लागला आणि कोणाकोणाची मदत झाली तुला ह्या डेकोरेशनसाठी? सो आपले काही मित्रपरिवार असतात, घरातले काही मित्रमंडळी असतात जे आपल्याला यासाठी मदत करतात. सो ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याला भाविक शहा म्हणून मित्र आहेत त्यांनी केल्या आहेत. त्याच पद्धतीत घरातले काही शिवम सावंत माझा भाऊ आहे, आई बाबा आहेत, त्यानंतर बाजूचे काही लहान यावर्षी बरीच लहान मुलं सुद्धा मदतीला होते ज्यांनी पेंटिंग सुद्धा केलं. सो ऍक्च्युली त्या लहान मुलांनी केल्यासारखं सुद्धा आहे. म्हणजे माझा फार हातभार जास्त नव्हता पण स्टील त्यांनी ते उभारायला मदत केली मला की दादा आम्ही हे पेंट करू का, दादा ते पेंट करू का. सो असं बरंच होते. मृण्मयी म्हणून एक मुलगी होती, तनया म्हणून होती. सो असे एक 4-5 जणांची आमची टीम होती ज्याने हे सगळं केलं. आणि साधारण किती दिवस लागले या डेकोरेशनसाठी? एक मॅक्झिमम आपण 2 हफ्त्यातच केलं कारण काही फार वेळ नव्हता आणि जितकं लवकर करता येत. आता एक प्रश्न असा की ही संकल्पना तर ठीक आहे, अतिशय प्रेरणा देणारी आहे लोकांना, पण पुढे अजून काही संकल्पना आताच तुझ्या डोक्यात आली आहे का की पुढच्या वर्षासाठी आपण असं करू तसं करू? संकल्पना येतातच, म्हणजे बऱ्याचशा संकल्पना सुचतातच. पण काय होतं की बऱ्याच वेळेला काही जसे विषय आपण नवीन येतात तर त्याच ते डिझॉल्व्ह सुद्धा होतात. सो त्यामुळे एक 3-4 विषय आपण काढून ठेवतो आणि मग त्यातनं त्या वेळेला कोणत्या विषयाची जास्त गरज आहे ते विषयावरती करण्याचा प्रयत्न करतो. सध्या हा विषय आहे तो सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणार आहे, त्यावर तू काय सांगशील? हो, म्हणजे बऱ्याच आपल्याकडे टुरिस्ट येतात, आपल्याकडे बरीच लहान मुलं वावरतात. आता जर आपण बघायला गेलो तर बऱ्याच आपल्याकडे फिरण्यासाठीची मैदानं नाहीयेत, खेळण्यासाठीची मैदानं नाहीयेत आणि जिथे तिथे जाल तिथे सगळीकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्याचबरोबर कचरा जे काही आहे तो फेकण्यासाठी जागा नाहीये. सो त्यांना नॅचरल हॅबिटेट जे आहे किंवा जे एक आपल्याला फिरायला नॅचरल एअर म्हणा किंवा बाकी गोष्टी म्हणा त्याचं कुठेतरी सगळ्याच बाजूने प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, हेल्थ इश्यूज वाढले आहेत. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूवरनं आपण काही गोष्टी मॅनेज करू शकलो म्हणजे निदान आपण आपल्याकडचा कचरा जरी मॅनेज करू शकलो तरी हळूहळू बदल होण्याची शक्यता आहे. तुला पुढच्या संकल्पनेसाठी प्रहारकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद तुझं. तर आपण ते बघू शकतो काही गोष्टींचा पुनर्वापर करण्यात आलेला आहे. तर तुम्ही रांगोळीच म्हणाल तर इथे कडधान्याची रांगोळी बनवण्यात आलेली आहे. हे सगळं बनवण्यात आलेलं आहे म्हणजे अशा भरपूर गोष्टींचा पुनर्वापर केलेला आहे या संकल्पनेत. कॅमेरामॅन साक्षी खाडेसह मी प्राची शिरकर, प्रहार, मुंबई.